आता वळत दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। शिक्षकांचा पगार 18 तारखेला होणार। आझाद मैदानावरील शिक्षकांच्या आंदोलनावेळी मंत्री गिरीश महाजनांचं आश्वासन। शिक्षकांच्या शिष्टमंडळानं घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट। सगळ्यांनी मिळून भाजपला असा करंट देऊ की ते खुर्चीवरून खाली पडतील। आम्ही सगळे मिळून तुमच्या हक्काचं आहे ते दिल्याशिवाय राहणार नाही। उद्धव ठाकरेंचं विनाअनुदानी शिक्षक आंदोलनामध्ये आश्वासन। संयुक्त महाराष्ट्राचा लढा आम्ही पाहिलाय। आता मराठी माणसावर अन्याय होत असताना आम्ही भाऊ भांडत बसायचं का? महाराष्ट्र विरोधी शक्तींच्या विरोधातच राज आणि मी एकत्र आलोय, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। विधानसभेत बोलताना आशिष शेलारांचा ठाकरे बंधूंना टोला। सिनेमातून राजकीय नेत्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या मुद्द्यावरती बोलताना कोणता झेंडा घेऊ हाती? सिनेमा आला असा आता परिस्थितीच्या माऱ्यानं दोघे एकत्र येत आहेत। सिनेमाचं नाव असेल कसा झेंडा घेऊ हाती म्हणून शेलारांची टोलेबाजी। पक्षातला कोणीही माध्यमांशी संवाद साधू नका, मला विचारल्याशिवाय माध्यमांशी संवाद नको। 2 दिवसात राज ठाकरेंचा दुसऱ्यांदा आदेश। राज ठाकरेंचा निर्णय चांगला, माध्यमांशी परवानगीशिवाय न बोलण्याबाबत राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिलेल्या आदेशानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मतदानाची चोरी करण्याचे प्रयत्न। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा आरोप। बिहारमधील मतदार याद्यांमध्ये फेरफार झाल्याचा आरोप। वायनाडमध्ये जिंकलात तेव्हा मतांची चोरी आठवली नाही, कपोल कल्पित आरोप करू नये। राहुल गांधींच्या आरोपांवरती सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार। मराठवाडा विद्यापीठाच्या उपकुलसचिव हेमलता ठाकरेंच्या आत्महत्येचा प्रयत्न। हेमलता बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या। जास्त प्रमाणात झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न। सुसाईड नोटमध्ये कुलगुरू विजय फुलारे आणि कुलसचिव प्रशांत अमृतकर यांच्यावरती गंभीर आरोप।